राऊंड द विकेटनं आता गोलंदाज योगेश पाटील निघाला विजय चागीस. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल, पहिलाच बॉल खोलात टाकला आणि वेगवान हा बॉल थेट विकेट किपरच्या हातामध्ये देखील चाललाय. पहिलाच बॉल इथे डॉट आलाय. योगेश पाटीलला तुम्ही पाहताय ओव्हर नंबर 1 मध्ये भोज बनाम मांजरली हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना वन्स अगेन डॉट डिलिव्हरी. सध्याच्या घडीला सुरुवात ही जबरदस्त राहिली आहे टीम भोज संघाची, कारण पहिले दोन्ही बॉल हे निर्धाव फेकल्यात पाटीलनं. आता लेग ग्लास काढायचा प्रयत्न फ्लिक तर केला होता, बॉल मागे चालला ॲस्टनच्या मागून शंकर पाटील बॉलपर्यंत पोहोचतोय. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि आता दुसरीचा प्रयत्न यशस्वी राहिला आहे. बॅकअप येईल तत्पूर्वी या दोनच मिळतील. लेग बायच्या स्वरूपात आता या दोन धावा टीमच्या अकाउंटमध्ये ॲड केल्या जातात आणि या दोन धाब्याच्या मदतीने आता अकाउंट ओपन जात आहे टीम मांजरली संघाचं. समोरच्या दिशेनं व्ही शेपमध्ये फटका आपल्याला पाहायला मिळाला. लॉंगॉनला फिल्डर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका एक्झिक्यूट करायचा होता. सिंगल मिळाले आणि आता सिंगलच्या मदतीनं इंडिव्हिज्युअल खातं खऱ्या अर्थानं विजयनं आपलं ओपन केलं. टीमची टोटल 3 बदलापूर करचषक ही स्पर्धा आपण पाहताय. आता जतीन तयार. ऑन दी अप करायचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये होता. अगदी विकेट किपर प्रचंड वेगळा बॉलपर्यंत पोहोचतो शंकर पाटील. आता स्ट्रायकिंग एडला फिल्डर जवळपास कोणी बॅकअपसाठी नव्हतं, त्यामुळे आता या दोन धावा कंप्लीट केल्या गेल्या. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. याच दरम्यान बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशनचे सदस्य सन्माननीय अविनाशजी वजे सर यांचं शुभ आगमन होते आणि त्यांचं देखील आपण सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात. आता अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर ठेवायचा प्रयत्न, गाईडलाईनच्या बाहेर हा बॉल आहे या मॅचमधील आणि आजच्या दिवसातील येणारा हा पहिला वाईट बॉल. या वाईट बॉलच्या मदतीने धावा फलकावरती 6 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 6 धावा स्कोर कार्डवरती सजला गेल्यात. खेळाचं पहिलं सत्र आपण पाहतोय. पूल करायचा प्रयत्न पूल केलाय आणि बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर गोल केलाय. जतीच्या बॅटमधून पहिला आघात, पहिला आक्रमण, आक्रमणी फटका, षटकार. पहिला सिक्सर आलाय मैदानाच्या आतमध्ये बॅटर जतीनच्या बॅटमधून. या फटक्यासाठी मागील 5 बॉलवरती तो संघर्ष करत होता, पण आता अखेर शेवटच्या बॉलवरती त्यांना संयमाचा बाण हा खऱ्या अर्थानं तोडला आणि षटकार ठोकला. षटकाराच्या मदतीने धावा फलकावरती 12 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. ऑन दी अप समोरच्या दिशेनं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड योगेश त्या ठिकाणी तैनात होता, बट त्याच्या आधी एका हाताने कॅच इथे कंप्लीट केली आहे. व्हॉट अ फंटास्टिक कॅच, आउटस्टँडिंग कॅच आपल्याला पाहायला मिळाली. व्हॉट एक्सलंट कॅच, जबरदस्त झेल आपल्याला पाहायला मिळाला. स्मॉल पॅकेट ऑफ द डायनामाइट, अप्रतिम कॅच. गौरव त्या ठिकाणी तैनात होता आणि एका हाताने झेल आता गौरवनं अखेर संपादित केलाय. आउटस्टँडिंग कॅच गौरवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. बॅटर आउट होत आहे, तो तब्बल पहिला विजय मैदानाच्या बाहेर.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला प्रदीप. तब्बल तिसऱ्या क्रमांकावरती 12 अंकावरती धक्का क्रमांक पहिला लागलाय टीम मांजर्डे संघाला. हो लॉफ्ट करायचा प्रयत्न बट आता शरीराच्या मधून आणि बॅटच्या मधून बॉल भरधाव वेगानं प्रचंड वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये. नवीन बॅटर प्रदीपला आपण पाहता तिसऱ्या क्रमांकावरती. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू आणि दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती जितेश बॅटाम राऊंड द विकेट. यावर देखील शॉट ऑफ लेंथ बॉल होता, पूल तर करायचा होता. अगदी विकेट किपर वेगानं धावतोय बॉलच्या पाठमोर. तत्पूर्वी रन्स कंप्लीट होतील इथे 2 आणि 2च्या मदतीने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचले ते तब्बल 14 अंकावरती. 14 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती बॅट्समन प्रशांत. सिद्धार्थच्या अगेन्स्ट प्रशांत यार. प्रशांतसाठी या बॉल गुड लेंथ होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा बॉल थर्डमॅनचा फिल्डर वेगानं बॉलपर्यंत पोहोचतोय. बॉलला गॅदर तर जरूर करेल. तत्पूर्वी सेकंडचा चान्स इथे कंप्लीट केला आणि सेकंड रन देखील कंप्लीट केली गेली आहे. बॅटर प्रशांत आणि जतीनला पण पाहता लेग बायच्या स्वरूपात या डबल आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. ओहो चपराक लगावलाय या वेळेला पॉइंटच्या दिशेनं. व्हॉट अ फंटास्टिक. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपल्याला फिल्डर पाहायला मिळाला. जबरदस्त झेल मैदानाच्या आतमध्ये टिपत असताना आउटस्टँडिंग कॅच. 1 मोर विकेट डाऊन. क्या बात आहे. गौरव श्रीपत कडालीला आपण पाहिलं सध्याच्या घडीला हवेमध्ये झेप घेत असताना तो कॅचेस कंप्लीट करतोय. जबरदस्त फिल्डिंग. ओमकोंडेश्वर बोस टीमचा रवींद्र जडेजा. खऱ्या अर्थानं या आधीची एक कॅच आपण पाहिली एका हातामध्ये त्यानं टिपली आणि आताची कॅच खऱ्या अर्थानं हवेमध्ये गरुड झेप घेत असताना त्यांना बाउंड्री लाईन लगत ही कॅच कंप्लीट केली. म्हणजे दोन्ही कॅचेस आउटस्टँडिंग होते, एक्सलंट कॅचेस होते आणि अशक्य झेल हे शक्य करून दाखवण्याचं काम आता गौरवनं मैदानामध्ये केलंय. नवीन बॅटर मैदानामध्ये राजाला आहे. राजला आपण पाहता बॉलिंग मार्कवरती. राजचा केलं पहिला बॉलवरती भव्य स्वागत आणि बॉलला पाठवून जाय इमारतीच्या वरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. या षटकातील पहिला सिक्सर. षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 22 अंकावरती. 22 ऑन बोर्ड. जतीन ना जतीनच्या बॅटमधून हा टावरिंग सिक्सर आपल्याला पाहायला मिळाला. जतीनच्या साथीनं मयूर. पुन्हा एकदा राज निघालाय ओव्हर द विकेट.
यावेळी देखील ओव्हर पिच हा बॉल होता, समोरच्या दिशेला सरबाटचा वापर करायचा होता, विकेट किपरला हुलकावणी दिली जरूर या बॉलनं. आणि आता थर्डमॅनला फिल्डरनं बॉलला स्टॉप जरूर केलाय. चांगली फिल्डिंग एक धाव इथे मिळाली आणि या एका धावेच्या मदतीनं धावफलक 23 अंकावरती 23. पहिल्या बॉलवरती षटकार आला, दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली. आता बॅटर मयूर तयार. मयूरसाठी हा बॉल ऑन साइडला पूल करायचा प्रयत्न, स्कोर ऑफ द विकेट हा फटका एक्झिक्यूट केलाय. अगदी स्क्वेअर लेग मधून फिल्डर प्रचंड वेगाला बॉल पर्यंत पोहोचलाय. सेकंडचा प्रयत्न तर केला होता बट वेळीच नकार दिला बॅटर जतीननं. त्यामुळे आता ही सिंगल पुन्हा एकदा टीम मांजर्ले संघाच्या खात्यामध्ये केली जाईल ऍड. जतीन तयार. अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर ठेवायचा प्रयत्न राहिला गोलंदाज राजचा. पण आता विकेट किपरनं केली आहे गलतीचे मिस्टेक. दुसरीचा प्रयत्न सुरू केला बॅटर जतीन आणि मयूरनं आणि या 2 धावा आता यशस्वीरित्या कंप्लीट देखील झाल्यात. चांगली रनिंग भेटत विकेट, चांगला आय कोऑर्डिनेशन या 2 बॅटरच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळालं. बाईकच्या स्वरूपात या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. शॉर्ट ऑफ लेन बॉल, आता शरीराचा वेध घेणारा बॉल, डायरेक्ट हिट. यावेळेला देखील बॅटर पॉपिंग क्रिसमध्ये सेफ झोनमध्ये जाऊन पोहोचलाय. लेग बायच्या स्वरूपात सिंगल. पंच दत्तात्रयजी कडव सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. या आधीच्या बॉलवरती 22 आणि आताच्या बॉलवरती लेग 22. 27-27 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचा बॉल, तिसऱ्या षटकाचा शेवटचा बॉल, ऑफ स्टिक च्या भरपूर बाहेरचा बॉल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. सिग्नल होता. तीन षटकांचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि 3 षटकांच्या अंती धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जाऊन पोहोचल्यात पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम मांजर्ली संघाच्या माध्यमातून धावा तब्बल 28 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. आता शेवटचा षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये नक्कीच कॅप्टन कोणत्या बॉलरला इन्व्हाइट करेल, आता याचं उत्तर ही येणारी वेळ देऊन जाईल. हे देखील पाहणं आपल्याला भरपूर गरजेचं आहे. अठ्ठावीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत. टीमची टोटल 28. आता शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती बॉल तयार. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल वरती लॉफ्टेड हिट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, इमारतीच्या वरून ठोकलाय. सिक्सर. पांड्याला आपण पाहता बॉलिंग मार्क वरती. ओव्हर नंबर 4 मध्ये पहिल्याच बॉल वरती तर षटकार आला. दुसऱ्या बॉल वरती देखील तोच प्रयत्न. बॉल हवेमध्ये, फाईन लेगला फिल्डर पोहोचतोय बट बॉल त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रूफ, 4 रन्स. बॅटर जतीननं हुक केला. म्हणजे आता मांजर्ले टीमसाठी 4 धावा बुक केल्यात.
बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. फाईन लेगला हा फाईन चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 38 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. नेक्स्ट मॅच चला टीम राज क्रीडा मंडळ कुळगाव आणि त्यांच्या विरोधात टीम जनमन एरंजा. दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण. टॉस आपण संपन्न करूयात. फॉलिंग स्वीप करायचा प्रयत्न बट बॉल लेग स्ट्रिकच्या वरून थेट विकेट किपर शंकर पाटीलच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. फुल ऑनलाईनचा बॉल आता फुल टॉसचा फुल ठोल वसूल केलाय. हा बॉल देखील जाईल स्क्वेअर लेगच्या बॉल. आणखीन एक खणखणीत चौकार. चला राज क्रीडा मंडळ कुलगाव टीमचे कॅप्टन टॉस साइड या आणि जर्मन एरंजा टीमचे कॅप्टन आपण देखील या. इनिंग ब्रेकमध्ये आपण करूया नेक्स्ट मॅचचा टॉस. इथे टाकलेला बॉल आता टप्पा थोडासा मागे ठेवला. गुडलेन स्पॉट वरती हा बॉल आढळला आणि त्याच भरधाव वेगानं थोडीशी हरकत करत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन देखील विसावला. आता शेवटचा एक अंतिम बॉल बॅलन्स आहे 17 क्रमांक 1 मधील. आता जर शेवटचा बॉल डॉट आला तर नक्कीच धावसंख्येमध्ये ब्रेक थ्रो लावला जाईल कारण धावा आतापर्यंत 42 आहेत. शेवटचा बॉल आहे आता देखील हुक केलाय. आता 4 नाही तर आता 6 मिळतील टीम मांजारी संघाच्या खात्यामध्ये. बॉल सीमा पार आणखीन एक षटकार. आता सत्र पहिलं कंप्लीट आणि खेळाच्या पहिल्या सत्राच्या अंती पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना मांजरली टीमनं धावा केल्यात त्या 48-49 धाव्यांचं लक्ष. चला टीम राजक्रीडा मंडळ कुलगाव कॅप्टन आपण या. टॉस आपण संपन्न करूयात.
थँक्यू सो मच. श्रवण धुमाळे यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. जय भवानी जय शिवराय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. राज क्रीडा मंडळ कुळगाव टीमचे कॅप्टन, शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. लवकरात लवकर आपण टॉससाठी यायचं आहे. आज फायनल डे आहे, त्यामुळे आज कोणावरती दयामाया नसणार आहे, लक्षात घ्या. बेड इनिंगमध्ये आपण टॉस संपन्न करतो आहे. एरंदा टीमचे कॅप्टन इथे पोहोचलेत, त्यामुळे विनंती आहे लवकरात लवकर या. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान बदलापूर ग्रामीण वेलफेअर क्रिकेट असोसिएशनचे आमचे कार्याध्यक्ष दिनेशजी रमेश भोईर साहेबांचं आगमन झालं. वेलकम, स्वागत आहे आपलं. पहिलाच बॉल लाईन खराब. राज क्रीडा मंडळ कुळगाव टीम कॅप्टन लवकरात लवकर टॉससाठी या. टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला आता जरूर पाहायला मिळेल. 49 धावेचं टार्गेट या मॅचमध्ये आणि त्यात लक्षाचा पाठलाग करण्यासाठी राम आणि श्यामची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. शंकर पाटीलच्या साथीनं योगेश पाटील मैदानावरती दाखल होतो आहे. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. शंकर पाटील सबसे कातिल असं म्हटलं जातं आणि त्याचे सोडले कॅच पहिल्याच बॉलवरती. मी म्हणेन झटका लागला असता बोस टीमला जरूर, परंतु इथे तुम्ही पाहताय झेल सोडलाय आणि नुसता झेल सोडलाय की या मॅचमध्ये बरंच काही सोडलं हे देखील पाहावं लागेल. टॉस आपण संपन्न करतोय दिनेश दादांच्या शुभ हस्ते. राज क्रीडा मंडळ कुळगावच्या विरोधात जर्मन एरंजाड या दोन टीमच्या दरम्यान टॉस संपन्न करतोय. छापाचा कॉल आणि टॉस जिंकलाय टीम कुळगावनं, निर्णय कळवा. चांगला फटका आहे. गॅपमध्ये दोन दोन क्षेत्ररक्षक त्यांच्यामध्ये जी मोठी दरी होती त्या दरीला भेदून दुभागून चिरत पाडत बॉल जाईल सीमारेषा पार. पाटीलचा बार जसा झेल सुटला आलाय चौकार. आज चौकार आलाय. धावफलक टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आता फ्लाय होत असताना जाऊन पोहोचली आहे 7 आकड्यावरती टीमची टोटल. बारबेल पुढचा बॉल, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फसलाय. सलग दुसऱ्यांदा झेल आता थोडंसं लांब होता आणि 2 धाबा 1 पडण्याचा प्रयत्न. शंकरला तुम्ही पाहताय आणि इथे घडले काय. OUT फणदच बाद. डायमंड डकचा शिकार ठरला असताना बर्थडे बॉय वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा योगेश पाटीलला. परंतु आज या स्पर्धेमध्ये स्वतःवरती थोडासा नाराज राहिलाय, कारण वाढदिवसाचं गिफ्ट द्यायचं होतं टीम भोजला, परंतु धावचीच्या स्वरूपात गरज होती का हा प्रश्न आता विचारला असेल शंकर पाटीलला. परंतु या 2 धाबा 1 पडत असताना इथून मैदान सोडावं लागेल योगेश पाटीलला. फणदच बाद. कुळगाव टीमनं टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. लक्षात घ्या, आज जे 8 संघ खेळणार आहेत आपण आधी प्रवेश फी जमा करा, त्यानंतरच मॅचला आपण सुरुवात करतो आहे, कारण आज अंतिम दिवस आहे. आज आयोजकांना बिलकुल वेळ नाही आहे, त्यामुळे लक्षात घ्या. आणि जर 20,000ची स्पर्धा आहे, प्रथम पारितोषिक, आणि जर इतकं चांगलं आयोजन, लाईव्ह स्पर्धा आहे, त्यासोबत ट्रॉफी तुम्ही पाहता एवढ्या चांगल्या, तर तुम्हाला स्वतःहून एंट्री फी तुम्ही आणून दिली पाहिजे, याची आपण नोंद घ्यायची आहे. आज ही स्पर्धा जशी संपन्न होईल तसं उद्या लगेचच बदलापूरची एक नामांकित स्पर्धा वरुण इम्प्रा ट्रॉफीला सुरुवात होईल. इथे देखील लाईन खराब. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. विकास भारती आलेत नवीन बॅटर मैदानावरती. धावफलक 9. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 1 मध्ये प्रशांत. 49 धाबाचं लक्ष या मॅचमध्ये, आणि त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना मी म्हणेन योगेश 0वरती आऊट झालाय. इनफिल्डच्या वरनं घेतलाय, चांगला फटका आहे. खेळाडू डीपमध्ये पोहोचत आहेत, बॉलवरती उचलून फेक करतील. सिंगल मारली आणि सिंगलवरती थांबावं लागेल. सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल.
विकी दाखल होतोय, ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, लॉंगॉनला खेळाडू उपस्थित, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. म्हणजे त्याची सिंगल. आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होते, परंतु शंकरला माहिती आहे एक विकेट स्वस्तात गेली आहे. सर्वात आक्रमक मधल्या फळीचा बॅटर म्हणून जर कोणाची ओळख असेल तर तो नाव आहे योगेश पाटील. आणि या मॅचमध्ये आज खरं तर वाढदिवस सोहळा आहे. आज चांगला क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न जरूर केला असता, परंतु त्याआधीच मी म्हणेन भोपळाही पडू शकला नाही आहे. स्वतःवरती प्रचंड नाराज होते. इथे देखील बॉलर बॅकड्रॉप करण्याचा प्रयत्न. आज मी म्हणेन नशीब फोपावले टीम मांजर्लीचे. देव बलवंत म्हणावं लागेल, कारण सातत्याने आपण पाहतो या मॅचमध्ये. मगाशी देखील योगेश आऊट झाला आणि आता देखील तुम्ही पाहताय डायरेक्ट हिट. जर बॉल हाताला स्पर्श झाला तर कदाचित विकेला देखील तसंच आऊट व्हावं लागलं असतं, परंतु जर आणि तरला महत्त्व नाही आहे या मॅचमध्ये. धावफलक 12. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. या मॅचमध्ये अजूनही 18 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. आणि जर इथून तुम्ही पाहताय 12 जर बनल्यात तर अजूनही 18 बॉल 37 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. शंकर पाटीलचा झेल सोडला होता आणि आता पाटलांचा राज तुम्हाला पार मिळेल. बॉल सीमा पार, षटकार. धावफलक पुढे सरकतो. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर पहिल्या बॉलवरती षटकार आणि त्यानंतर सिंगल. ओव्हर नंबर 2 चा खेळ. प्रदीप बॉडी ट्रॅकवरती पार पितोय या मॅचमध्ये. पुन्हा एकदा दाखल होत असताना राईट अंबोर द विकेटनं इनफिल्डच्या वरनं घेतलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये पोहोचतोय, त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल सीमा पार. विकी भारती आलाय मैदानावरती आणि त्याच्या बॅटमधून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. मागील इनिंगमध्ये खरं तर काय क्षेत्ररक्षण पार मिळालं टीम भोज संघाचं. आज खरं तर पूर्ण बदलापूरला ज्या खेळाडूचा अभिमान वाटेल असा खेळाडू आपण पाहिला. 12 वर्षाचा खेळाडू दिनेश दादा. खरं तर जो झेल त्यानं एका हातानं स्वीकारला आहे. गौरव श्रीपाद कडाळी भोज टीमचा खेळाडू होता. एका हातानं त्यानं झेल स्वीकारला आणि काय कामगिरी केली असते त्याने. उदयनमुख खेळाडू म्हणून त्याला घोषित करण्यात हरकत नाही आहे. आणि 2 झेल त्याने लगातार स्वीकारले या मॅचमध्ये. कारण नेहमीच आपण पाहतोय श्रीपाद कडाळी एक चांगला खेळाडू आहे, एक चिवट खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि आता खरं तर त्याचाच चिरंजीव आज मैदानावरती अप्रतिम झेल 2 झेल त्यानं स्वीकारले, त्यामुळे त्याचंही कौतुक व्हायला हवं. आणि येतोय चौकार. 49 धावा चेस करायचे त्या मॅचमध्ये. अजूनही या मॅचमध्ये 29 बनल्यात. अजूनही 20 धावाची गरज आहे. 14 बॉल आणि 20 धावा. बरोबर तयार. बॉलिंग ट्रॅकवरती या प्रदीप. चांगला फटका आहे. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. खेळाडू डीपमध्ये पोहोचतात. थोडेसे पंबल. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न नाही आहे. नकार दिलाय शंकरने या मॅचमध्ये, कारण शंकर एक चांगला बॅटर आहे आणि चौकार षटकाराचा पाऊस नेहमीच शंकरने पाडलाय. या मॅचमध्ये देखील तुम्ही पाहताय एक षटकार, 2 षटकार आले शंकरच्या बॅटमधून. त्यामुळे आता अशा अपेक्षा पूर्णपणे शंकरकडून वाढलेत. त्यामुळे या मॅचमध्ये आपण पाहतोय अजूनही 7 बॉलचा खेळ, 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे.
आणि 13 बॉलमध्ये 19 धाबा इथून चेस करावा लागतील. हा ट्रॅकर बॉल यासाठी तर स्ट्राईक घेतली होती शंकरनं गॅपमध्ये. परफेक्ट बॉल जाईल व्ही शेपमध्ये बाउंड लाईनच्या बाहेर. येतोय चौकार आणि चौकाराच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्ड वरती 34. 12 बॉल आणि 15 धाब्याची गर्दी या मॅचमध्ये. ज्यावेळेस आपण पाहिलं खरं तर 3 ओव्हरचा खेळ संपला होता तिथे धाबा कमी होत्या, परंतु चौथ्या ओव्हरमध्ये जवळपास आपण जर पाहिलं तर 20 धाबा खर्च केल्या पांड्यानं. त्यामुळे एक मोठी टोटल सेट झाली आणि आता या मॅचमध्ये 12 बॉल 15 धाब्याची गरज. वेलकम, सुस्वागतम. आज दरम्यान वडवली गावचे नामाके उद्योजक म्हणून ज्यांची ओळख राहिली ते आमचे राजेश शेठ म्हात्रे यांचं आगमन झाले. स्वागत आहे आपलं. काल काय बॅटिंग केली याच मैदानावरती. अप्रतिम खेळ त्यांचा आपण जरूर पाहिला. ओव्हर नंबर 3. धीरज. ओव्हर नंबर 3. धीरज दाखल होतोय. पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न होता, लक्ष नव्हतं विकीचं. इथे घडलंय काय, पाहावं लागेल आणि सिंगल मिळतीये बाईच्या स्वरूपात. शंकर आणि विकी. विकी. धीरज बॉलिंग ट्रॅकवरती. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 14 धाबा. इथे देखील पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. एक्सटेंशनच्या मागे बॉल चाललाय, सिंगल धाव मिळेल. थोडंसं देजी क्रिकेट आज शंकर पाटीलचं आपल्याला जरूर पाहायला मिळेल, कारण जिथे 2 धाबा बनत आहेत तिथे एकच घेत आहेत. स्वतःवरती विश्वास जरूर आहे की मी धाबा चेस करू शकतो, परंतु हे क्रिकेट आहे आणि अंपायर सिग्नल 1+1 व्हाईट बॉल. 1+2 3 धाबा मिळतील, कारण 2 धाबा धावत पळत एकवटल्यात, त्यामुळे 3 धाबा इथून मिळतात आणि या 3 धाब्याच्या साथीने आता धावफलक देखील पुढे सरकत असताना स्कोरबोर्ड वरती 38. सहज सोप्यारित्या हा फटका एक्झिक्यूट केला डीपमध्ये क्षेत्ररक्षक. आताचा पिसारा त्याने फुलवला आणि अखेर शंकर पाटीलला मैदान सोडावं लागेल. मी आधीच पडलो होतो, थोडंसं लेझी क्रिकेट मैदानावरती पार मिळतोय, परंतु हे क्रिकेट आहे, इथे जर आणि तरला महत्त्व नाही आहे. कारण याच मैदानावरती 6 बॉल 31 धाबांची गरज असताना त्या धाबा चेस झाल्यात. 6 बॉल 25ची गरज असताना आंबेशिवनं कुळगाव तरुणच्या विरोधात त्या चेस केल्यात. त्यामुळे हे मैदान क्रिकेटसाठी आपण पाहतोय. मग धाबा चेस देखील होऊ शकतात किंवा थांबू देखील शकतात, कारण शाहूराजे क्रिकेट संघ नवीन वडवलीचं हे क्रीडांगण गोलाकार पद्धतीचं क्रीडांगण तुम्हाला पार मिळतो आहे आणि स्पेशली रबल बॉलसाठी हे क्रीडांगण नेहमीच तुम्हाला बुक पाहायला मिळेल. आज जशी स्पर्धा संपेल उद्यापासून पुन्हा एकदा नवीन वडवलीची एक मोठी स्पर्धा, मानाची सन्मानाची स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. त्या स्पर्धेमध्ये देखील तब्बल 30,000 रुपये धनराशी असणारी ती स्पर्धा, परंतु आयोजन आणि नियोजन तुम्हाला टॉप क्लासचं पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाही आहे. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय गौरव. गौरव श्रीपत कडाळे आलेत. विकी. आणि पहिला बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, चौकार त्याने वसूल केलाय आणि 4 धाब्याच्या मदतीने आता टीमची टोटल पुन्हा आता पुढे सरकत असताना 42 धाबा धाफलकावरती जोडल्या जातील. 9 बॉल 7. इथे देखील पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. आता कनेक्शन कदाचित बॅटचा नव्हता, डीपमध्ये खेळाडू पोहोचतायत. सिंगल तिथे एकवटली, दुसऱ्या धावायचा प्रयत्न नाहीये, फक्त सिंगलच बेल. लेग बायट्स.
दुविधा मनस्थितीमध्ये होते. बॅटची कडा टॉपेज आणि त्यानंतर कॅच. खरं तर बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन म्हटलं की नो डाऊट चांगलं कार्य तुम्ही करा, तुम्हाला पारितोषिकाचा वर्षा होईल. आणि आज देखील जसं दिनेश दादा थोडेसे लेट आले, परंतु त्यांना जसं समजलं 2 अप्रतिम झेल टिपलेत आणि बॅटिंग चांगली करतो आहे दिनेश दादा. जे आपले कार्याध्यक्ष आहेत दिनेश दादा रमेश भोईर आणि त्यासोबत खजिनदार सचिन दादा दलाल यांच्याकडून गौरव श्रीपद कडाळीसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज झाला आहे. धन्यवाद दादा. असंच खरं तर खेळाडूचं मनोबळ आपण वाढवत राहा. 7 बॉल आणि 6 धाब्याची गर्दी या मॅचमध्ये. नवीन बॅटर बदलावरती राज. त्यांचा 6 बॉल ना. पंच 1 मिनिट. सहा बॉल 6ची गरज. ड्राईव्ह केलाय, चॉक करण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीप बॅकवर्ड पॉइंट, बाउंड्री लाईनच्या पलीकडे का बॅटिंग करतोय गौरव श्रीपद कडाळीच्या बॅटमधून बॉल जाईल सीमा पार. रन्स मिळतील 4 और मिलेंगे रन 4 तो होगा बेटा पार. का बॅटिंग करतोय या मॅचमध्ये तुम्ही पाहताय. 6 चेंडू 6ची गरज असताना पुढे सरसरून मारलेला स्ट्रोक. इथे देखील पुन्हा एकदा बॉल बॅटर करण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट. राजला देखील मैदान सोडावा लागेल. 4 बॉल आणि आता 2 धाब्याची गरज या मॅचमध्ये. नवीन बॅटर मैदानावरती सिद्धार्थ देसले. चला कुलगाव टीम, आपण खेळाच्या दृष्टिकोनातून रेडी राहा. ओमकार आणि एरंदा टीम, आपण देखील लवकरात लवकर मैदानावरती दाखल व्हायचं आहे. आपल्याला बॅटिंग करायची आहे. चार बॉल 2. अजून एक डॉट. 3 बॉल 2 धाब्याची गरज या मॅचमध्ये. इथून तुम्हाला पार मिळेल. हा सामना हळूहळू टर्न होतोय. 3 बॉलमध्ये 2 धाबा चेस होतील की रोखल्या जातील. JD11 मांजर्लीच्या विरोधात ओम कोंडेश्वर बोज या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. 6 बॉल 6ची गरज असताना पहिल्या बॉलवरती चॉक केलं होतं गौरवनं, तिथे चौकार वसूल केला. अजून एक डॉट या मॅचमध्ये तुम्ही पाहताय. आता 2 बॉल आणि 2 धाब्याची गरज आहे. सामना शेवटच्या बॉलवरती येऊन आता ठेपेल का हे देखील पाहायचं आहे. 2 बॉल 2 धाब्याची गरज या मॅचमध्ये. समीकरण येऊन ठेपलंय. 6 बॉल 6ची गरज असताना पहिल्या बॉलवरती चौकार आला होता आणि आता पुढच्या 2 बॉलवरती आपण पाहतोय जवळपास 3 बॉलवरती एकही धाव नाही आहे. त्यामुळे मी म्हणेन सामना थोडासा आता फसलाय. 2 बॉल 2 धाबा इथून चेस करायचे त्या मॅचमध्ये. छोटासा खेळाडू नन्ना मुन्ना सितारा मैदानावरती तुम्हाला पार मिळतोय. आज त्याच्या खांद्यावरती, छोट्याशा खांद्यावरती या मॅचची मोठी जिम्मेदारी दिली आहे. या धाबा इथून तो चेस करेल का? 1 मध्ये 2 चेस करायचे आहेत. हा सामना जाणार कुठे? हा सामना जाणार सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यामध्ये ओम कोंडेश्वर बोजकडे, कोंडेश्वरला, की इथून मात्र हा सामना मांजरीच्या दिशेनं. बिग हिट. काय फटका खेचलाय. व्हॉट अ शॉट दॅट इज. जर त्या खेळाडूचा खेळ आवडला असेल तर सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे त्या खेळाडूसाठी. मैदानावरती दाखल झालाय गौरव. डायरेक्ट व्यासपीठावरती यायचं आहे. गौरव बॅट घेऊन इकडे यायचं आहे. गौरव श्रीपद कडाळीच्या बॅटमधून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार त्याने ठोकलाय. सुमित मोरे कुळगावचे खेळाडू आहेत, त्यांच्याकडून देखील 500 रुपयाची धनराशी. त्यासोबत दिनेश दादा भोईर, सचिन दादा दलाल यांच्याकडून देखील 500 रुपयाचं कॅश प्राईज. आणि मॅन मॅच देखील तोच खेळाडू. आणि त्यानंतर त्याला या स्पर्धेमध्ये आज जाहीर झालंय. ओम कोंडेश्वर बोज संघ जरी या स्पर्धेमधून जरी कदाचित जर बाहेर झाला तर देखील या स्पर्धेची बेस्ट फिल्डरची ट्रॉफी
ही आपण गौरव श्रीपद कडालीला देतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जातो या खेळाडूसाठी. का बॅटिंग केली, काय फिल्डिंग केली आहे, हे खरं तर उद्याचं भविष्य आहे. आणि या साऱ्या गोष्टीचं श्रेय जे मी कोणाला देईल ना तर ते नाव आहे शंकर पाटील आणि त्यासोबत किशोर देशमुख. उदयनमुख खेळाडू घडवत आहेत. अप्रतिम कामगिरी या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अप्रतिम खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय. अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये. शंकर, आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे, कारण असे छोटे छोटे खेळाडू घडवण्यासाठी शंकरचा सिंहाचा वाटा राहिला आहे. त्यामुळे शंकरला विनंती करेल आपणही मंचावरती या. अप्रतिम खेळ गौरव श्रीपद कडाळीचा आपण पाहिलाय. या शंकर, आपण या मंचावरती. अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. गौरवचा 500 रुपयाचा